आज अनेक जण पुन्हा एक गोष्ट मी म्हणेन चांगली झाली की तुम्हाला एक तुमच्या डोळ्यावरती झापड बांधलं गेलं होतं की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय। मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर नेली, या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालख्या वाहिल्या। पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले, तुमच्या लक्षात आले की हे जे काही मध्ये चाललेलं होतं, ज्याच्या आहारी तुम्ही गेला होता, हे हिंदुत्व, ही शिवसेना आपली नाही, हे बाळासाहेबांचे विचार नाही। महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही। आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय। आपण जगू ते स्वाभिमानाने जगू, लाचारी पत्करून जगणार नाही। जे हिंदू मध्ये सांगत आले की अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघाचं जगा, शेळीचं जगू नका। अशा अनेक शेळ्या तिकडे शेपटे हलवत भाजपची गुलामगिरी करतायत। मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला आहात। थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, ही सगळी जुलूमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती। मला कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना धार्जिण आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, झुंडशाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्त्याला जवळपास 4 लाख मतं आपल्याला त्यांनी दिली। समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा ओतला, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं। तरी देखील कल्याणकरांनी, म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्या भगव्याला दिलेली आहे। आज तुम्ही परत आलेला आहात। मी जे गद्दार ज्यांना म्हणतोय, ज्यांनी सत्तेच्या लोभापायी आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही, तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापि परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही। तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडंसं एक धाक दपटचे असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील, त्यांना मात्र मी परत देतोय, कारण ही मूळ शिवसेनेची ताकद आहे। अनेक माझे साधे साधे कार्यकर्ते, माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते, त्यांना असं काहीतरी एक मोहजाल टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं। त्यांचे डोळे उघडल्यानंतर ते आता परत येतात। त्या सगळ्यांचं मी शिवसेनेत परत स्वागत करणार आहे, नक्की करणार आहे। पण जे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले, सत्तेची पदं भोगतायत, आज सुद्धा महामंडळ वगैरेच्या खिरापती वाटप सुरू आहे, अशा गद्दार आणि अशा नालायकांना मी परत घेणार नाही। असो, आज तुम्ही सगळे परत आलेला आहात। कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे। इथला भगवा यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचं तेज परत एकदा प्रज्वलित करा रसायनाच्या रूपाने, अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही। दीपेश, आताही तुम्हाला शिक्षा आहे, बरोबर ना रे? शिक्षा द्यायला पाहिजे ना। बाकीच्यांना मी विनंती करतो, पण दीपेश आणि बाकीच्यांना मी विनंती नाही करणार, मी शिक्षा करणार। जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण कल्याण डोंबिवली हा शिवसेनामय करा, ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा, पण ते येत्या निवडणुकीत करून दाखवा आणि तुम्ही ते दाखवाल हा विश्वास बाळगतो। सगळ्यांचं स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।